मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचे 2 दिवस बाकी. मराठा आंदोलनाची पुढची दिशा आज ठरणार. गोपीचंद पडळकरांचा धनगर आरक्षणासाठी पुन्हा हुंकार. सांगलीच्या आरेवाडीमध्ये दुपारी धनगर समाजाचा मेळावा. शरद पवार प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये कॉफी पे चर्चा. वंचितच्या महाविकास आघाडी समावेशाबाबत चर्चा नाही. आंबेडकरांचं वक्तव्य. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट हा शुभ संकेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचं वक्तव्य. बॉम्बस्फोटाच्या वेळी दाऊद भाजप अध्यक्ष होता का? ललित पाटील बाबतच्या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर. शिर्डीमध्ये आजपासून 4 दिवस विजयादशमी महोत्सव. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धरमशाळेत रंगणार इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा सामना. रोहित ब्रिगेड 5वा विजय नोंदवण्यासाठी सज्ज. आणि आता या बुलेटिनमध्ये संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहूयात वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये. टोमॅटोच्या भावात सुरू असलेली घसरण काही केल्या थांबत नाहीये. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या 20 किलोच्या एका कॅरेटला 20 ते 30 रुपये इतकाच भाव मिळतोय. सध्या मिळत असलेल्या भावात टोमॅटो तोडणीला लागणारा खर्च देखील निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. मावळ परिसरात भात कापणीला वेग आलाय. अशातच आता मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. तर दुसरीकडे नवरात्रोत्सवानिमित्तानं मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, खेड, आंबेगाव नंतर आता मावळ तालुक्यात देखील बिबट्याचा वावर वाढू लागलाय. लोणावळा ते पवनानगर मार्गावरील दुधीवर खिंडीमध्ये बिबट्या निदर्शनास आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतायत. 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमधील तेरणा कारखाना अखेर सुरू झालाय. मराठवाड्यातील सर्वात जास्त गाळप क्षमता असलेला हा कारखाना अखेर सुरू झाल्यामुळे 40,000 सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्तानं तुळजाभवानी मातेचा छबिना उत्साहात पार पडला. अभिषेक पूजेनंतर देवीची धुपारती करण्यात आली. त्यानंतर छबिना काढण्यात आला. छबिनाच्या वाहनांना आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं होतं आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह भाविक उपस्थित होते. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरती 80,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कालेश्वर बेडीगट्टा प्रकल्पाच्या 3 पिलरला तडे गेल्याची बातमी समोर येते. या पिलरवरती पूल उभारण्यात आलेला आहे. हा पूल काहीसा खचल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांचा अल्टिमेटम संपत आलाय. मात्र अजूनही यावरती तोडगा निघालेला नाही. अशातच मराठा आंदोलनाची पुढची दिशा आज ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील आज भूमिका स्पष्ट करतील आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या अल्टिमेटमचे अजून 2 दिवस बाकी आहेत. अशातच जरांगे पाटील आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. साई समाधी शताब्दी महोत्सवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावरती येत आहेत. पंतप्रधानांच्या निळवंडे धरण प्रकल्पाचं लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन, साई संस्थांच्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन, महसूल भवन इमारतीचं भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेच्या उद्घाटनासोबतच विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गावोगावी नियोजन बैठका घेत आहेत. राज्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा तापणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत 8 नोव्हेंबरला सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली आहे. 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असून मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन पार पडणार आहे. मेट्रोच्या व्यवस्थापकांनी सिडकोला याबाबत पत्र दिलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईतील नागरिकांना या उद्घाटनाची प्रतीक्षा होती आणि अखेर नवी मुंबईकरांचे मेट्रोचं प्रवासाचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमानं सायबर सुरक्षा जनजागृती साजरा केला जातोय आणि या अनुषंगानं नाटिका आणि पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. पवना धरण परिसरातील नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्रोत्सवाच्या सजावटीतून पवना येथील
बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आणि पवना बंदिस्त जलवाहिनीला 12 वर्ष होऊन गेली तरी हा प्रकल्प अजून रद्द झालेला नाही. त्यामुळे ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळांनी तसा देखावा साकारला. नवरात्रोत्सवानिमित्तानं पंढरपूरच्या उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेला विशेष सरस्वती पोशाख करण्यात आला. जांभळ्या रंगाची पैठणी साडी परिधान करून हिरेजडी टोप, चंद्र बाजूबंद, सोन्याच्या माळा तसंच कर्णफुलं, नवरत्नांचा हार परिधान करून हातामध्ये वीणा देण्यात आली आहे. आरक्षणासाठी साताऱ्यातील मराठा समाज आक्रमक झाला. साताऱ्याच्या वडूस गावात नेते मंडळींना प्रवेशबंदी करण्यात आली आणि पुढील काळात नेत्यांनी आमच्या गावात प्रवेश करू नये अशा पद्धतीने बॅनर लावण्यात आले. तसंच या पुढील काळामध्ये सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्यात येत असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द केल्यानं जळगावातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यालयापासून ते टॉवर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी गेल्या 11 दिवसांपासून कोळी बांधवांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत कोळी बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. मावळमध्ये भात कापणीला वेग आलेला असतानाच वडेश्वर गावातील भाताच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचं दिसतंय. टाटा धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या भाताच्या शेतात बिबट्या फिरत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकामध्ये फुकट्या प्रवाशांवरती तसंच रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या प्रवाशांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी 38 प्रवाशांकडून 12,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी छत्रपती संभाजीनगरमधील नाथसागर जलाशयात जॅकवेल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. कामात अडथळा येऊ नये यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. 3.5 शक्तीपीठांचा संगम असलेल्या अहमदनगरमधील कोल्हार भगवतीपूर गावात नवरात्रीचा उत्साह आहे. 3.5 शक्तीपीठांचे एकत्रित दर्शन एकाच ठिकाणी होत असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शक्तीपीठांचं एकत्रित दर्शन मिळणारं देशातलं एकमेव पुरातन मंदिर आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी आणखी एक टीझर जारी करण्यात आलाय. एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा असं वर्णन यात करण्यात आलंय. ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या बीडच्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग आलाय. भगवान भक्तीगडावरील 18 एकर परिसरामध्ये मेळावा होणार आहे. परिसरात जेसीबीच्या साह्यानं परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वायबी चव्हाण सेंटर इथे भेट झाली. शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवरती हल्ला चढवलाय आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा कंत्राटावरती द्या असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. शरद पवार आणि आंबेडकर यांची भेट हा शुभ संकेत असल्याचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं. आंबेडकर आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी अशी आपली व्यक्तिगत इच्छा असल्याचं ते म्हणाले. ज्यांचा खरंच भाजपला विरोध आहे ते पक्ष सोबत येऊ शकतात. बाळासाहेब थोरातांनी वंचितचं इंडिया आघाडीमध्ये स्वागत असल्याची भूमिका स्पष्ट केली. महादेव जानकर सोबत आले तरी चालेल असंही ते म्हणाले. पुण्यात आयोजित केलेल्या शहर नियोजन, सौंदर्य वृष्टी आणि शाश्वत विकास या विषयावरती राज ठाकरेंनी परखड भाष्य केलं. शहर नियोजनामध्ये स्थापत्य कलेचं किती महत्त्व असतं या विषयावरती त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण आता राजकीय वळणावरती येऊन पोहोचलंय. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही यामागील कारण काय होतं असा थेट सवाल केला. फडणवीसांच्या या आरोपांना उद्धव ठाकरेंनी खरमरीत उत्तर दिलं. या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.